श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मला वाटत नव्हतं की मी पिक्चर बघायला जाईल का नाही, कारण की जरा घरामध्ये जरा टेन्शन चालू होतं. पण मी आज गेलो. 2-3 दिवस वाट बघितली, पण म्हणलो की नाही आता मला राहवत नव्हतं. ह्यो पिक्चर बघावा. आणि जसं मी थिएटरमध्ये गेलो ना, थिएटरमध्ये गेल्यावर एवढं एक समजलं की स्वामींच्या भक्तांनी अशी गर्दी केलती. म्हणजे असं पिक्चरला गर्दी आहे ना, कधी-कधीच भेटते. आणि ती ताकद आपल्या मराठी माणसांमध्ये आहे. मराठी पिक्चर माणसं बघायला येतात. पण तसा पिक्चर बनायला पाहिजे आणि तसा पिक्चर ह्यो आहे. मला ह्यो पिक्चर एवढा आवडला ना, की मन एकदम असं तृप्त झालं, की म्हणलं भाई काय पिक्चर बनवला आहे. हां, म्हणजे इंटरव्हलनंतर असं वाटलं, की बाबा थोडा असा बोर वाटायला लागलेला. पण जसजसं आहे ना लास्टचा सीन यायला लागला ना, तेव्हा बघायला काय इंटरेस्ट यायला लागला. म्हणजे त्या पिक्चरमध्ये आहे ना, स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत शेतकऱ्यांची जी कथा आहे, म्हणजे स्वामी आणि शेतकरी यांच्यामध्ये जे एक म्हणतात ना, की तो शब्द आठवत नाही मला, पण एक नातं म्हणा, की स्वामी आपल्या भक्तांसाठी काय काय करू शकतात आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय करायला पाहिजे ते दाखवायचा प्रयत्न केला. पण थोडा म्हणजे पिक्चर वेगळ्या डायरेक्शनमध्ये जात होता. पण ठीक आहे, पिक्चर कडक आहे, तुम्ही बघा आणि फॅमिलीसोबत जाऊन बघा. आणि मराठी पिक्चर कधी कधीच असे येतात की बाबा ते थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखेच असतात. आणि प्रवीण तरडेंनी तो पिक्चर असा बनवला आहे ना, की तुम्ही तो थिएटरमध्ये जाऊनच बघायला पाहिजे, ना की असं ते मोबाईलवर वगैरे. मला तर तो पिक्चर आवडला आहे, तुम्ही जाऊन बघा. कडक पिक्चर आहे.